पुस्तकाच्या बाबतीत ज्यावेळेस बोलत असताना तुम्ही एक त्याला खंत म्हणणार नाही, पण एक गोष्ट तुम्ही बोलून दाखवली की या दरम्यानच्या काळात तुम्ही ज्यावेळेस अटकेत होतात त्यावेळेस राज ठाकरेंचा फोन आला नाही, घरी आला नाही किंवा कुटुंबालाही आला नाही. अशा वेळेला माणसानं किमान सहानुभूती दाखवायची असते कोणाविषयी. केजरीवाल तुरुंगात गेले, आम्हाला वाईट वाटलं, किंवा इतर पक्षाचे लोक तुरुंगात गेले, लालू यादव गेले, त्यांचं कुटुंब गेलं. राज ठाकरे यांनी त्याच्या आधी एक भाषण केलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आणि त्यात त्यांनी सांगितलं की संजय राऊत तुरुंगात जाणार आहेत आणि त्यांना आता एकांतामध्ये भिंतींशी बोलण्याची त्यांनी तयारी ठेवावी. काय शत्रूवरती असा प्रसंग येऊ नये असं आम्ही म्हणतो. तुरुंगात जाण्याचा जो प्रसंग आहे आपला शत्रूवरती येऊ नये. तुम्ही तर आमचे मित्र आहात. मी तुम्हाला आनंद झाला का की आम्ही तुरुंगात जातोय, आमचं कुटुंब त्याचा यातना भोगेल, याचा आनंद कोणाला होऊ नये ना. राज ठाकरेंना ईडीने बोलवून बसवलं तर आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला जर आनंद झाला असेल तर ते दुर्दैव आहे असं मी म्हणतो आहे. आणि प्रत्येकजण अशा वेळेला त्या कुटुंबाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धीर देण्याचा प्रयत्न करतो, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुम्हाला जर आनंद झाला असेल तर मी म्हणालो की आम्ही पळालो नाही, आम्ही तडजोड नाही केली कोणासारखी. आम्ही ठामपणे उभे राहिलो, लढलो, त्रास सहन केला, यातना सहन केला आणि परत आलो. आमचं काय वाकडं झालं?